बुद्धिमान कृतकृत्यश्च भारत. किती गोड. इदम उक्तम. काय इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम. उक्तम म्हणजे मी बोलतोय अगदी गुह्य गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम. गुह्य गुह्यतर आणि गुह्यतम. मी तुला गुह्यातलं गुह्य सांगतो. तुला का सांगतोय? तू माझ्यावर खरं प्रेम करतो. किती गोड ओवी. सुमनो आणि शुद्धमती आनंदकानन्य गती पै गोप्य ही त्रयापतीचा विडजे सुखे. आणि हे तुला का सांगतोय? कारण तू माझ्यावर खरं प्रेम करणार आहे. म्हणून गोपींच्या समोर भगवान श्रीकृष्ण खरं प्रेम करणाऱ्या गोपी पण त्यांच्या पुढे आपली प्रौढी गातायत. पण गोपींना ते सहन होत नाही असं नाही. पण भगवान श्रीकृष्ण छोटे ठरू नयेत यासाठी ती एक समोरची उभी राहून गोपी. अशा हजारो लाखो लोक होते बरं का. आणि त्याच्यात भगवान श्रीकृष्ण आपलं वर्णन करत होते. मी 6 दिवसाचा असताना पुतण्याला मारलं. काय 3 वर्षाचा असताना षटकासुराला मारलं. 108 दिवसाचा असताना तृणवर्ताला मी मारलं. मी 5 वर्षाचा असताना 12 गावाग्नी गिळला. मी 6 वर्षाचा असताना कालियामर्दन केलं. मी 7 वर्षाचा असताना गोवर्धन पर्वत उचलला. माझ्यासारखा कोणीच नाही. मी रणांगणावर गेलो आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये मी जरी भाग घेतला नसेल पण माझ्याद्वारा सर्व पराभूत झालेले कौरव अशा प्रकारे स्वतः वर्णन करतायत. आणि ही सर्व मंडळी अगदी मनापासून ऐकते. गावात एखादा येडा असला त्याच्या नादी लागत नाही. का लागत नाही? त्याच्या मागचं कारण असतं. त्याला सांगितलं की राग येतो. परंतु ती समोरची एक म्हातारी गवळण तिला वाटलं याला राग जरी आला तरी चालेल. परंतु याने जे चांगलं आहे तेच सांगितलंय पण जे वाईट आहे ते सांगितलं नाही. म्हणून ती उभी राहून पहिल्या चरणात सांगते चुरा चुरा करा माखन खाया. चुरा चुरा करा माखन खाया. चुरा चुरा करा माखन खाया. चुरा चुरा करा यापर्यंत भोकरदन तालुक्यात लोक भजनी मंडळी दिसत नव्हते. आज तर असं भोकरदन मधून ट्रान्सफर होतात, पार्सल होतात बरेचसे. मी रात्री जिथे कीर्तनाला गेलो, कोणतं गाव ते, कोणतं, येडगाव. येडगावला भोकरदन तालुक्यातले 50 लोक होते. कशाला? आणि अजून या माणसाने एवढी आता ही सर्व ओपनिंग केलेली आहे. आणि आमचे रमेश महाराजांसारखे जुने म्हातारे लोक जेव्हा गातात ना तेव्हा उलट होण्याची शक्यता आहे, पण तरी उलट करतात म्हणजे चांगलं. गोपी म्हणते ती म्हातारी गोपी बरं का. आपल्या गावात आपण डांबरटपणा करायचा नाही. काय वाटतं मनोहरबाई? आपण जर आपलं सांगायला लागलो मी असा मी तसा, आपल्यापेक्षा जे 70 वर्षाची वृद्ध व्यक्ती असते
ती आपल्याला काय सांगते, फक्त चांगलं नको सांगू बाबा. काय वाटतं परशुरामजी, तुमच्यापेक्षा ज्येष्ठ इथं बरेच असतील ना, किती आहेत तरी? भरपूर आहेत. आणि त्यांच्या समोर जर तुम्ही सांगायला लागले मी असं केलं, मी तसं केलं, मी असं करीन, मी तसं करीन, तर आपली पॉझिटिव्ह बाजू कोणी सांगत नाही. आपले फक्त खिचडी खाणारी मंडळी, आपल्या फक्त 2-4 हजार रुपयात दबावात असलेली मंडळी, तीच फक्त आपली पत्तरवाडी उचलू शकते आणि आपल्या बाजूने बोलू शकते. पण नंतर 70-80% लोक सांगतात यांचं आम्हाला माहिती, यांनी काय केलंय, हे काय करतायत, असंच सांगतात. काय वाटतं? म्हणून ती गोपी एवढासा कृष्ण होता, एवढासा नाही. जेव्हा प्रगट झाला तेव्हापासून त्याला तिने पाहिलं होतं. आणि आपली फुशारकी भगवान जेव्हा मारतायत तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या समोर ती उभी राहून, जशी ती माऊली अशी उभी येते ना, तशी उभी राहिली. कशी बरं का माय, हो माय, अशी उभी राह थोडीशी, तू आली ते उभी राह थोडी राय, हा अशी उभी राहिली. आणि मी कृष्ण आहे आणि मला ती सांगते, चुरा चुरा कर माखन खाया. बर का उमेश, तुझ्या गावाला कधी तू डांबरटपणा करायचा नाही ना, नाहीतर दत्ता महाराज सारखे बाबा दत्तांना सारखे सांगतील तू काय केलं मला माहिती. लक्षात ठेवा, बायकोच्या समोर, आईच्या समोर आणि बहिणीच्या नवऱ्यासमोर माणसाने डांबरटपणा करू नये. कोणासमोर? आईच्या समोर, पत्नीच्या समोर आणि बहिणीच्या नवऱ्यासमोर डांबरटपणा जर केला तर ते आपला सर्व डाटा ओपन करतात. आणि तो डाटा इतका भयानक असतो, आपल्यालाच आपली लाज वाटते. म्हणून ती म्हातारी गवळण भगवान श्रीकृष्णांना सांगते, बाबा तू डांबरटपणा करू नको. तू काय केलं? चुरा चुरा कर माखन खाया. आता तुम्ही सुंदर पेटी वाजवतात, पण तुमच्या घरच्या माऊलीला जर तुम्ही सांगितलं माझ्यासारखा पेटी वाजवणारा कोणी नाही, ती म्हणेल गप बसा. तस गोपी काय गोड भाव आहे महाराज, इथं प्रेम आहे बरं का. कधी कधी आता ज्याला मस्करी म्हणतात त्याला थट्टा म्हणतात, जास्त थट्टा करू नये, पण अशी थट्टा करावी की जेणेकरून आपलं ओपनही झालं पाहिजे आणि आपण सुधारलोही पाहिजे. काय वाटतं शेतकरी संघटना? कोणते जोशी वारले जोशी, शरद जोशी, वा वा, तुम्ही सुद्धा शेतकरी संघटना दिसतायत नाही का, पण नाव पाठ येत यांच्या सोबत येत तुम्ही. चुरा चुरा कर माखन खाया. गोपीला भगवान म्हणतात मी चोरी केली, तू म्हणते पण मी चोरी का केली हे तुला माहिती का? आणि मी चोरी कोणाच्या घरात केली तू सांगते? गवळण का आनंद कुमार कन्हैया, गवळणींच्या घरात जाऊन तू चोरी केली. पण मी कोणत्या गवळणीच्या घरात जाऊन चोरी केली आणि मी कोणत्या दुधाची चोरी केली, कोणत्या दह्याची चोरी केली तुला माहिती आहे का? आणि मी चोरी का केली? भैया कुछ करने के लिए कुछ तो निमित्त होता है, करे का नाही? निमित्त असल्याशिवाय माणूस काही करत नाही. काय वाटतं तुला? बरोबर आहे का नाही? तू गुडघ्यावर हात ठेवले का निमित्त होतं का नाही? काहीतरी निमित्त लागतच. मी चोरी धर्मरक्षणार्थ केली, पहिलं कारण आहे. मी चोरी भक्तांच्या दर्शनासाठी केली, दुसरं कारण आहे. मी चोरी दह्या दुधाची केलीच नाही, मी चोरी चित्ताची केलेली आहे. आणि चोरी करण्याची जी माझी पद्धती आहे ती तुला माहिती नाही, मी अशी चोरी केली. आणि गोपीला तेच सांगायचंय, कवाड भ्रांतीचे उघडले, कवाड भ्रांतीचे उघडले, कवाड भ्रांतीचे उघडले, कवाड भ्रांतीचे उघडले. हा कुलूप मायेचे तोडिले, कुलूप मायेचे तोडिले, कुलूप मायेचे तोडिले, कुलूप मायेचे तोडिले. शिंके अविद्येचे तोडिले, बाई तुझ्या कृष्णे तोडिले, बाई तुझ्या आवरे आवरे आपुला रे करा जावयाचे ओरे कृष्ण नाही वेळे. आवरे आवरे आपुला रे करा जावयाचे ओरे तुला वाटत असेल मी दया दुधाची चोरी केली, पण मी दया दुधाची चोरी केलीच नाही, माखनची चोरी केलीच नाही. मी अशी चोरी केली. कबाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायाचे तोडिले, शंख्या विद्येचे काढिले, बाई तुझ्या कृष्णे.
होते क्रोधाची आरगडा ती हरुची काढल्याची बडा होती अज्ञानाची किडा ती निर्मूळ केली अहंकार होता ठोंबाव पडिला घुसळ कांबा तोही टाकीला स्वयंबापाय तुझ्या कृष्णे संचित हे शिडलोनी याची केली दुडदाने प्रारब्ध किडे माणूस आहे ते मुखीच होतेले द्वेषरांजन सगळे स्पर्श होते हात काढे होते कामाचे ते पाडे ते निर्मूळ केले बाई तुझे या कृष्णे पोरिऱ्या चपळांची संगती धरल्या कृष्णासी मिळाली तयासी संसाराची शुद्धी नाही ऐसे वार्ता श्रवणी पडे मग मी धावणे आली पुढे होते द्वैताचे लुगडे ते फिटून गेले आवरी आवरी आपुला हरी दुबड्याची केली चोरी म्हणून मी जी चोरी केली ती चित्ताची केली बाई आणि तू सांगते चोरा चोरा कर मग ती गोपी बनते तसं जे बाबा तू माखनची चोरी केली कारण भक्तांचं चित्त माखन सारखं असतं संत हृदय नवनीत समाना कहा कवी न करे कहे जाना श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम निज परिताप द्रवय नवनीता पर दुख देखे संत सुनीता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम म्हणून गोपी सांगते तुझ्यावर तो नवनीत चोरीचा आरोप येऊ नये याच्यासाठी मी बोलली तू कोणती चोरी केली ते सांग ना म्हणून तू चित्ताची चोरी केली हे सांगण्यासाठीच मी उभी राहिली आणि तू मला उत्तर देशील मला आज उत्तर देशील असं नाही सर्वांना उत्तर देण्याकरता तू सांगितलं मी गवळणींचं चित्त चोरलं ना 1 वाजले का 1:30 वाजलेत ना मला घाम येतोय मला माझी तब्येत बरी नाही या गावाचं पाणी मला चांगलं भोवतं ना पण लोक चांगले ना चुरा चुरा कर माखन खाया चुरा चुरा का आता चोरी कशी केली फार गोड आहे चोरी गोपाळांच्या सोबत केली चोरी खडे काठ्या गोखरू घेऊन केली अशी चोरी केली कशाची केली चित्ताची केली मग तुम्ही म्हणाल चित्ताची चोरी करण्याकरता याची काय आवश्यकता एक बाह्य वेगळं आहे आणि अंतर वेगळं आहे आपल्याला जास्त तो विषय लांबायचा नाही मग चित्त आता गवळणीच्या घरातली चोरी केली आता गवळण म्हणजे कोण गवळण म्हणजे स्त्रीचं नाव नाही गवळण म्हणजे अवस्था विठाला विठाला हा गोपी स्त्रीचं नाव नसून गोपी अवस्थेचं नाव आहे जागृत स्वप्न सुसुप्ती उन्मनी तुरिया या 5 अवस्था आहेत तसे गोपी एक अवस्था आहे गोपी म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या द्वारा भक्तीचं रसपान करणारा जो जीव कृष्ण स्वरूपाचं रसपान करणारा जो जीव त्या जीवाचं नाव आहे गोपी आणि त्या अवस्थेचं नाव सुद्धा काय आहे अशी एक गोपी आणि म्हणून कृष्ण तन कृष्ण मन कृष्ण जन कृष्ण जीवन कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे ताई कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे बहीण बंधू चुलता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे ताई कृष्ण माझे गुरु कृष्ण विद्यमान आनंदीमध्ये परमेश्वर बाबा जयभाई हे मुलांना सुंदर अशा वारकरी चाली शिकवतात आम्हाला त्यांनी ही चाल 98 ला शिकवली होती कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु
कृष्ण माझे तारो कृष्ण माझे गुरु. म्हणून अशी अवस्था काल आपण बोलून गेलो. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, ओ मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की. अशी भूमिका अशी स्थिती ज्या जीवाची त्या जीवाचं नाव गौ अडण. काय तर म्हणतात तुम्ही ड म्हणतात, मी म्हणतो आमच्याकडे खानदेशामध्ये ळचा वापर केला जात नाही. आमच्या खानदेशामध्ये आयराणी भाषा बोलली जाते. काय रे कोठे गायतात समजलं नाही आमच्या उमेश महाराजला. कारण उमेश महाराज तू चांगला पकवाज वाजत पण तुला भूक लागी जाईल जप लागी राहिली समजी घे का. याला म्हणतात आयराणी का. म्हणून आयराणीमध्ये बरं का माया हो तुमले ऊन लागे राह ना थोडे सावलीमा बजा आता सरक हो केसर आती सरक तू हा असं रुक्मिणीले सरकावाती तुम्ही आती सरक. हा उन्मा बसू नका. उन्मा जर बसण्यात ते चक्करीसनी पडशात चक्करीसनी जर पडण्यात ते रात्री धल्लीस निघत मर जाशात. समजलं तुम्हाला. विठाला विठाला कृष्ण ही जीवाची अवस्था आहे. काय हा काय बिनपगारी पोलीस भारी आहेत बुवा. इधर आ इकडे या या इकडं कोण इकडे. 70 वर्षाचा म्हातारा पण 22 वर्षाच्या लेकरासारखा तरुण दिसतोय. म्हाताऱ्याकडून हे शिकण्यासारखं आहे. या होमगार्डाला पाहून या होमगार्डाला लाज वाटायला लागली. आपल्यापेक्षा भारी कपडा घालते. जय वारा वा वा. एक चॉकलेट दे रे बाबा. बरा चॉकलेट दे. अरे वा. विठाला विठाला कृष्ण भगवान श्री कृष्णांच्या शिवाय दुसरं काही त्यांचं जीवन नाही. त्याला म्हणावं गोपी. वा वा. ते जन्माला आल्यापासून इतकेच चंचल असतील. फास्ट फिरणे. वा वा. आज ते आकर्षण आहे. मला कोणत्या वयात माणसाला कोणतीही लीला करता येते. पहा सर्व माझं कीर्तन चालू एवढी गर्दी असताना सर्व कोणाकडे पाहतायत. कोणी म्हणतं म्हातारा झालं कोणी पाहत नाही. उलट त्यांच्याकडे जास्त पाहतात. कृष्ण हे कृष्णा तूने चोरी की माखन की चोरी छोड़ कन्हैया मैं समझाऊं तो. माखन की चोरी छोड़ कन्हैया मैं समझाऊं तो. वाह मैं समझाऊं तो. मैं समझाऊं तो. मैं समझाऊं तो. मैं समझाऊं तो. माखन की चोरी छोड़ कन्हैया 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 मैं समझाऊं तो. तुला घरात तुझी आई समजावून सांगत होती ती म्हातारी सांगते बरं असं. आणि तू तुझ्या आईला सांगायचं मैं नहीं माखन खाया कन्हैया बोले मैं नहीं माखन खाया. आणि एवढं झालेलं असताना तू तुझं चांगलं सांगतो ना. पण मला माहिती ना गवळण का नंद कुमार कन्हैया गवळणींच्या घरात जाऊन तू चोरी केली. चोरीच केली असं नाही. किती खोड्या केल्यात ना किती त्रास दिला ना. दुसरी आली धावत याने बाई काय केली मात मुखाशी मुखचुंबन देत गड्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमाशी पावे ना यशोदे बाळ तू जाताना कुठबरी. तिसरी आली धावणे याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोयचे गाठ देऊन गाठ बाई कोणासे सुटे ना. यशोदे बाळ तू जाताना कुठबरी. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी
जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमच्या सुना घेऊनी हे ग बाई आमासी पावे ना यशोदे. पण काही चरित्र ऐकत असताना म्हणतात कृष्णाला काही लाज वाटते का त्या गवळणींच्या गालावर मुका घेण्याची काय गरज होती. इकडे रे इकडे मला मुका घे. आता तुम्हाला वाईट वाटलं का चांगलं. मग एवढ्याच वयाचा तो कृष्ण होता आणि ह्या म्हातारीला मुका घेतला असं समजा. कोणी कृष्णाने. वाईट वाटेल का चांगलं. मग ती गारानं सांगत होती का कौतुक. कौतुक करे का नाही. वा रे वा. अरे वा. इतकी एवढी प्रॅक्टिस झाली त्याची इतका फास्ट घेतला मला समज. कृष्णाने मुका घेतला हे गवळण सांगायला आली नाही. मी लायकी नसताना माझी योग्यता नसताना माझ्या मांडीवर बसून कृष्णाने मला एवढा जीव लावला हे मी सांगायला आले. एक तर महाराज आमचे रमेश महाराज दिवसभरात 2 वेळा तरी ती गवळण ऐकतात. एक बोबडी गवळण. मग बोबडी या शब्दाचा अर्थ आहे पामर विषयी असा जीव. परंतु असा जीव असलेला त्याचे गुडघे त्याच्या कर्मामुळे फुटलेत. परंतु त्याला भगवान श्रीकृष्णांनी इतकं जवळ केलं त्याला पोटाशी धरलं त्याचं समाधान केलं. इतकं कृष्ण जीवन सुंदर आहे. सर्व म्हणा बरं माझ्यासोबत म्हणा. काय सांगू तुके बाई काय सांगू तुते काय सांगू तुते 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 बाई काय सांगू तुते ग काय सांगू तुते बाई काय सांगू तुते 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 जात होते यमुने पाण्या वाटेत भेटला सावरा. दोईवर तोपी मयूर पुच्छाची खांद्यावरी कामला. ती गोपी म्हणते असं यशोदेला यशोदा म्हणते दुसरं सांग ना बोबडी. बोबडी माणसं कोणाचं ऐकून घेत नाही आणि मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. इथे बोबडा इकडे रे बोबडा. तुझ्या गावात कोण बोबडा आहे. गोलू बोबडा आहे का. वा वा वा. गोलू कुठे आहे. गोलू बोबडा आहे का. आणि अजून मुलींमध्ये कोण बोबडी आहे. तुझीच बहीण. वाले वा. हे बोबली माणसं यांचं समजतं का तुला बोललेलं. जर तूच बोबला दिसतो मला. बोल तुझं नाव काय. सार्थक. सार्थक. तुझी बहीण बोबडी बोलते. दर्शिक 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 दर्शिक. हाच बोबला आहे. दर्शिक दर्शिक असा. दुसऱ्याला बोबडा म्हणतो ना. काय बोबला कुठे गेला तो बोबला. हा बोबला. काय रे बोबला. कोणाचा मुलगा आहे. पुतणे आहे. पण मालकली चांगला आहे. बोबला का असे ना. आणि बोबली महिला बायग 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 लाटले. इतकं वरण खाल्लं इतकं वलन खाल्लं इतकं वलन खाल्लं पोटात फुटून गेलं. काय हिंगणे असतात. काय 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 सांग. हे काही अशा प्रकारचे. पण ही बोबडी. तू कसा आहे रे. तू बोबडा आहे का चांगला आहे. अजून बोबडा आहे. अजून बोबडे बोल वाजवतो ना. अजून बोबडा आहे. आणि ही बाई कशी आहे. म्हातारी चांगली म्हातारी झाली. पण हिने सुद्धा मागचं सांगायचं नाही. ही जर मागचं सांगायला लागली इथलेच लोक सांगतील फत्तेपूरचे या उमेश महाराजने संस्था टाकली तेव्हा या महाराजकडे काही नव्हतं. आमच्या गावात न सप्तधान्य गोळा व्हायचं आणि ते दिलं जात. बोबडी बोबड बोबड. काय वाटतं ग्रामसेवक अप्पा तुमच्या जीवनात पण बोबडे सापडतात का तुम्हाला. ही बोबडी सांगते आमच्या गावातले बोबडे. तुमच्या गावात आहेत का कुणी म्हाताऱ्यांपैकी बोबड. ज्याचे दात पडले ते बोबड. मुचवाले बाबा तुमचे दात पडलेत का. हा तुमच्या तोंडात थोडीशी हवा निघते का.
निघते. मग हवा निघणे म्हणजे बोबडं बोलणं. लहान मुलं बोबडं बोलतात. ती गोपी बोबडी म्हातारी येते, ती म्हणते काय किती गोड गोड बोबडं बोलते पा. तेने माझी केली तवाली. तवाडी काय टवाडी असं नाही बोलत, तवाली. मग मी ते तोनी पलाली. बर का गोलू, गोलूचा मित्र. पलता पलता गतलोनी पलली, पलता पलता गतलोनी पलली. दोईची दादर पुतली. घागर नाही म्हणते. काय सांगू तुते बाई काय सांगू तुते, हे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, होय काय सांगू तुते बाई काय सांगू तुते, काय सांगू तुझे काय सांगू तुझे. यशोदा म्हणते घागर पुतली असेल ना तुझी, मी घागर देते बहीण, परंतु माझ्या कृष्णाची बदनामी करू नको. ती म्हणते आतापर्यंत तुझ्या कृष्णाने माझ्या 50 गागली फोतल्या. किती 50 गाली फोडल्या. ती म्हणते तुझ्या कृष्णाने माझ्या घागरी फोडल्या. मी आतापर्यंत सांगायला आले नाही. आज नुसती घागर नाही फुटली, आज माझं गुलग फुटलं. गुलग फुटलं पाहना तुम्ही. म्हणजे काल्याचं कीर्तन बरं माझं होतं. 9 ते 11चा टाइम आणि मध्येच म्हातारी गेली. 11:30 तर 1:30चा टाइम. कडे बिचारे यांनी काय करावं. यांना भुका लागल्या असतील. यांना तामिळनाडू मध्ये जायचंय, तेलंगणा. कोणतं का असेल ना, ते लईच लांब आहे ना. मग यांना तर काढून द्यायला पाहिजे तुम्ही. पण गोड लोक आहेत तुम्ही. यांनी गोड बोलून ती म्हणते माझे गुलगे पुतले. मग मी ललत बदले. तिकलून आले शारंग पाणी मला पोताशी धरले. महाराज इथं थांबायचं. एवढासा कृष्ण तिने पोताशी धरले का त्याने पोताशी धरले. जेव्हा आई रडते, आजी रुसते, आणि तेव्हा छोटासा नातू, छोटासा मुलगा जेव्हा आईला असा घट्ट पकडतो, तेव्हा तिचा भागही जातो आणि तिचा शीनही जातो. म्हणून ती कौतुक सांगायला कृष्णाचं यशोदेच्या कडे आली. पण आपण त्याला वेगळा आकार देतो. म्हणून कसा का जीव असेना, तो जर कृष्णाला शरण आला तर कृष्ण त्याला स्वीकारतो. विठाला विठाला. प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण असं देत आहेत. हे गौडन, हे म्हातारी गोपी, तू म्हणते चुरा चुरा कर्मा कन काया गवलन का नंद कुमार कन्हैया. मी गवडणींच्या घरात नवनीत चोरी करण्याकरता गेलोच नाही. तेच मला बोलवत होत्या. देखे बिन काना जब मन नहीं माना, इन आंखों से आज हमने ब्रह्म पहचाना है. कृष्ण पद कमलों में मन को लगाना, इन गोपियों का ताना उलाना एक बहाना है. तुला पाहिल्याशिवाय झोप लागत नाही. देवाला पाहिल्याशिवाय भक्ताला जर झोप लागत असेल तर तो भक्तच नाही. किती गोड आहे. नुसत्या त्या शपक्का गौडने असं ना किती गोड वाटतात. तुझ्या न माझ्या बेटीसाठी सागर कुठे हरवला. हे पोरी काना रे झुज भेट दे ना मला. तुम्हाला येतं का, म्हणता येईल का? तुमची संख्या जास्त आहे, यांची संख्या थोडी कमी आहे. आणि मी प्रथमच या गावामध्ये माता भगिनींना समोर बसलेलं पाहतोय. नाहीतर माझ्या समोर एवढं काय माता भगिनी नसतात, माणसंच जास्त असतात. म्हणून इकडे बोलावं का इकडे पाहावं. इकडे का तू, तुला तुझी आई खूप आवडते का? इकडे. तुझी आई जर यात्रेला तू तिच्या सोबत गेली, तुझी आई जर तुझ्या हातात हरवली, तुला तिच्याशिवाय भूक लागेल का? नाही ना. आणि भूक लागली तर तुझी आई राहील का ती? आणि तू तिची मुलगी राहशील का? हा जा वा ते हा नाही. जे बिचारी आज पहिलाच दिवस सापडली, ती काही येत नव्हती एवढी. खरं का नाही? वाट तुझी पाताना
नैन माझे शिनले कुठे गेला माझा काना विपरीत घडले कुठे कुठे मी शोधू याला काही कडे ना मजला असं म्हणतात शपक आहे तरी असं गोड वाटतं तर त्या गोपींचा मनातला भाव किती सुंदर असेल महाराज तुझ वीणा कली रे कृष्णा जग मेरा तुझ बिन हे कली रे कृष्णा नग मेरा नवल केले वेणू घेऊन तव बिन नवल केले मगन घेऊन राहते पारू रे पारू काना जनी करसी अभेरू आता या गवळणी कडायला कठीण आहेत ना म्हणून अशी ती गोपी आणि त्या गोपींच्या घरात कृष्णाने त्यांच्या इच्छेसाठी चोरी करावी म्हणून त्या म्हातारी गोपीला भगवान कृष्ण म्हणतात जरी गवळणींच्या घरातलं खाल्लं असेल काय